तंत्र पालन केलं जाईल। याच सोबत त्यांनी अनेक इतरही मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। मात्र यानंतर आपण थेट जाणार आहोत औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या सोबतच राजीव जावळीकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे सध्या त्यांच्या सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया ते जाणून घेत आहेत। सिद्धार्थ, राजीव जावळीकर यांची नेमकी या संदर्भात काय भूमिका आहे, काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया? बघ, राज ठाकरेंची सभा जी झाली त्या सभेसाठी जेवढ्या काही परवानग्या लागतात त्या राजू जावळेकर यांनी घेतल्या आता आहेत। राज ठाकरे नंतर दुसरे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते राजू जावळेकर। म्हणजे आतापर्यंत जेवढी माहिती आहे राज ठाकरे प्लस राजू जावळेकर या दोघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। सुमित खांबेकर आहे जिल्हाध्यक्ष। मात्र मी राजू जावळेकरकडे राजू, काय म्हणणं आहे तुला, काय वाटतं आता एकंदर तुझ्यावर गुन्हा दाखल झाला? माझ्यासाठी तो अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे असं मी मानतो। सन्माननीय साहेब नेहमीच सांगतात की अस्वलाला कुठं फरक पडतो अंगावर एखादा केस वाढला तर ते वाक्य मी अनुसरूनच पुढे काम करतो आणि अशा केसेसला महाराष्ट्र सैनिक कधीच घाबरत नाही। जो मागे हटला तो राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक कसला, मी एवढंच सांगेल। आणि हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे। मी सन्मान म्हणून या गुन्ह्याचा स्वीकार करतो। पण काय गुन्हा दाखल वगैरे होण्याची शक्यता झालेलीच आहे, अटक होऊ शकते उद्या सगळ्या कायदेशीर प्रोसेसला कसं झालं? अटक झाली तर झाली, त्याने फरक पडणार नाही। जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल त्याला मी सहकार्य करायला पूर्ण तयार आहे। जे होईल ते होईल, पुढे बघूयात। पण तुला वाटतं की हा गुन्हा दाखल झालाय तो योग्य आहे का? सगळी दडपशाही आहे ही 100% दडपशाही आहे। याच्या आधी कोणती सभा अशी आहे की ज्यांनी अटी आणि शर्तींचं पालन केलेलं आहे? फक्त राजसाहेबाच्या सभेला 15,000 संख्येचा निकष लावून तुम्ही परवानगी देता। राजसाहेब गल्लीमध्ये जरी फिरायला निघाले तर 15,000 लोक त्यांच्या मागे फिरतात। हा साधा एक पॉइंट पोलीस डिपार्टमेंटच्या लक्षात आलेला नाही का असं मला वाटतंय। 15,000च्या आड घालून तुम्ही ऑलरेडी अटकेचं प्लॅनिंग आधीच केलेलं होतं। म्हणजे राजसाहेबांना केंद्रस्थानी ठेवून हे अटकेचं पूर्ण षडयंत्र रचलं गेलं असं मी मानतो। पण चितवणीकोर भाषणाचे बरेच ऑब्जेक्शन येऊ लागलेले आहेत, दोन समाजात तेढ निर्माण झालेली असं सुद्धा त्यामध्ये आरोप आहेत। तुम्हाला वाटतं तुम्ही त्या दिवशी भाषण ऐकलं? नाही, चितवणीकोर भाषण वगैरे असं म्हणता येणार नाही, कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश होते भोंगे वगैरे उतरवा। त्या अनुषंगाने साहेब बोलत असताना तिथं ते अजान वगैरे झाली। त्यावेळेला मला वाटतं की पोलीस डिपार्टमेंटने त्या बाबतीत आधीच काय ते उपाययोजना करायचं गरजेचं होतं। ते काय झालेलं दिसत नाही त्या दिवशी। चितवणीखोर मला काही वाटणार नाही तसं काही। साहेब जे बोलले ते योगच बोलले। सुमित खांबेकर सुद्धा आहेत माझ्यासोबत। सुमित, आता शेवटी ज्याची भीती होती ती भीती झाली, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल आहे। तुमचे इथले पदाधिकारी राजू जावळेकर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे, तुमच्यावर अजून तरी गुन्हा दाखल नाही। मात्र याच्याकडे कसं बघता सर? नाही, निश्चितच मला असं वाटतं की भीती वगैरे काही नाही। मनसेच्या कार्यकर्त्यांना ह्यांनी काही फरक पडत नाही। याच्या अगोदर देखील अनेक गुन्हे आमच्यावर झालेले आहेत। आणि सर्वात महत्वाचं जे आम्ही वारंवार बोलतोय की ह्या देशामध्ये नियमानुसार राहायचं नाही का? ज्या काही गोष्टी सर्व सभेमध्ये सांगितल्या गेलेल्या साहेबांनुसार त्या कायद्याच्या कचट्यामध्ये राहून सांगितले गेले आहे। जो कायदा आहे तेच सांगितले गेलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं ही जी सरकारची दडपशाही आहे ती महाराष्ट्र सैनिक मोडीत काढेल। आणि संबंध महाराष्ट्रातल्या हिंदू लोकांना ही गोष्ट आज पटलेली नाहीये की ज्या पद्धतीने मनसेच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन अक्षय तृतीयेच्या दिवशी नोटीस दिल्या गेलेल्या आहे, हे अत्यंत चुकीचं आहे आणि याची दखल महाराष्ट्रातली जनता निश्चित घेईल। याची धरपकड होऊ शकते संध्याकाळपर्यंत औरंगाबादातून बरेच लोक। मला ज्या पद्धतीने सगळ्या पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत त्या पद्धतीने मला असं जाणवतं की सर्वच पदाधिकाऱ्यांना बोलवलं गेलेलं आहे, त्यांना नोटीस दिले गेलेलं आहे। परंतु मनसेचा कार्यकर्ता डगमगणार नाही, तो घाबरतही नाही। जो काही आदेश येतो तो पालन करतो। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे। तुला काय माहिती दिली, पोलिसांनी फोन केला? नाही, आतापर्यंत मला कुठलाही कॉल आलेला नाही, कुठलीही माहिती मला मिळालेली नाही आतापर्यंत। गुन्हा दाखल झालाय नाही झाला हे मला तुमच्या माध्यमातून समजलंय आणि टीव्हीवर मी बघतोय। पोलिसांकडनं मला कुठलाही कॉल आलेला नाही, कुठलीही नोटीस आलेली नाही आता। बोलाल तर तुम्ही जाणार? 100% सहकार्य करू, जाऊ आम्ही। निश्चितपणे बघितलं आपण की जे आहे मी फक्त एक थोडीशी वेगळी घटना झाली म्हणून गुलाटी साहेबांकडे येतो। ज्यावेळेस यांना नोटीस दिली त्यावेळेस त्या नोटीसची त्यांनी पप्पी घेतली, म्हणजे कीस घेतलेला आहे। तुम्हाला काय वाटलं की तुम्ही नोटीस बघून ती लगेच तोंडाला लावून त्याचा मुका घेतला? हे जे गुन्हे आमच्यावर दाखल होतात, नोटीस भेटतात, नोटीस जी भेटते ते आमच्यासाठी प्रेमपत्र असतं आणि जो गुन्हा दाखल होतो ते आमच्यासाठी मेडल असतं। म्हणजे ते आमच्यासाठी एक गौरव हे असतं, त्यामुळे मी त्याची पप्पी घेतली, मुका घेतला। निश्चितपणे बघितलं विलास, नोटीस
नंतरच्या जे काही घटना घडल्या त्यात रॅपिडली गुन्हा दाखल झालेला राज ठाकरेंवर आणि राजू जेवळेकर जे राज ठाकरेंच्या नंतर एकमेव त्या गुन्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे तो राजू जेवळेकर आपल्याकडे न्यूज 18 लोकमतला त्यांनी आपली भूमिका पूर्ण मांडलेली आहे. कसल्याही पद्धतीची भीती टेन्शन या कार्यकर्त्यांवर नाही. अगदी तरुण कार्यकर्ते आहेत, सगळ्या प्रोसेसला ते कायदेशीर प्रोसेसला सामोरे जायला तयार आहेत. कदाचित राजू शेवट एक प्रश्न, तुझ्यावर हा पहिलाच गुन्हा दाखल आहे का? नाही, यापूर्वी सुद्धा माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. हा काही पहिला प्रसंग नाही. जेव्हा सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो तर या गोष्टी आम्ही मानसिकरित्या तयारीनेच काम करतो की सामाजिक प्रश्नावर लात मारल्यानंतर गुन्हा दाखल होणारच आहे. हा सुद्धा एक सामाजिक प्रश्नच होता आणि पोलिसांनी षडयंत्र रचून शेवटी गुन्हा दाखल केलेलाच आहे. निश्चितपणे सगळ्या प्रोसेसला तयार आहेत जायला. विलास. बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली त्याबद्दल. अभिमानाचा सन्मानाचा क्षण आहे, गुन्हा दाखल झालाय तो, असं जावळीकर यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या अनुषंगानं अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा दुपारच्या बातम्या.